या रेशीमबागच्या चुगलचोट्ट्यांना संपवण्यासाठी एकत्र आलो तरच आपण टिकू शकू, जगू शकू. बाबासाहेबांनी जे संविधान या देशाचं लिहिलं, जगातील सर्वोत्कृष्ट संविधान लिहिलं, त्यावेळेस बहुमत काँग्रेसचं होतं. काँग्रेसनी बाबासाहेबांना संपूर्ण जबाबदारी दिली की बाबासाहेब एवढा विद्वान, जगातील विद्वान व्यक्ती दुसरा कोणी नाही, आणि म्हणून बाबासाहेबांवरती जबाबदारी दिली. आपल्या पुण्याचा दादा आणि ठाण्याचा भाई दोनही विकले गेलेत आणि दोघांना येसन बांधून हा नागपूरचा भाऊ मस्त फिरवत आहे. सत्ता येईल जाईल, पण उद्या जर बाबासाहेबांचा संविधान आणि या देशाची लोकशाही टिकली नाही तर तुम्ही आम्ही गुलाम म्हणून जगावं लागेल. म्हणून आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. या देशात स्वातंत्र्यानंतर जी चळवळ एकमात्र टिकली असेल तर ती बाबासाहेबांची चळवळ टिकली, दुसरी कुठलीच टिकली नाही. गांधी आणि आंबेडकरांचे एक झाले की या देशामध्ये या 3% अजिबात स्थान मिळणार नव्हतं. म्हणून तुमच्यात आणि आमच्यात उभी दरी निर्माण करण्याचं काम झालं गांधी आणि आंबेडकर विचारामध्ये. सुरेश माने साहेबांचा त्यांनी मला बोलवावं आणि मी येऊ नये. खरं तर मी त्यांचं निमंत्रण म्हणजे मी त्यांचा आदेशच मानतो. कारण वैचारिक मान जी असते तीच आता आपली मजबूत असण्याची आवश्यकता आहे. आणि ती वैचारिक मान सुरेश भाऊ आपण आणि आमच्यामध्ये ती मजबूत होण्यासाठी मला ह्या कार्यक्रमाला यावंच लागलं, कारण ती अधिक मजबूत मला करायची आहे. मी विरोधी पक्षनेता झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये मी जातो आहे. खरं तर मागच्या आठवड्यामध्ये 5 दिवस मी अकोला विभागात होतो. माने सर, तुम्ही आम्ही समविचाराची माणसं, विचाराचे पक्ष, या रेशीमबागच्या चुगलचोट्ट्यांना संपवण्यासाठी एकत्र आलो तरच आपण टिकू शकू, जगू शकू. नाहीतर आपण संपल्याशिवाय राहणार नाही. मुळात ज्या विचाराची माणसं मी तिकडे बसून आहेत, मी म्हणून तुम्हाला देशभक्त राष्ट्रभक्त म्हटलं, कारण हा देश स्वतंत्र होत होता त्यावेळेस हे राष्ट्रभक्त स्वतःला म्हणणारे इंग्रजांचे पाय चाटत होते. आणि ठीक आहे, त्यावेळेस मतभेद बाबासाहेबांचे गांधीजींचे होते, पण ते मतभेद इतके टोकाचे नव्हते की जो फारच रंगवला गेला. इथे मामा देशमुख सर आहेत, त्यांची पुस्तकं बरीच, मी अजून 2 पुस्तके मिळालेत, मी 2-3 पुस्तके त्यांचे वाचलेत जरा प्रवासात. आणि हा पद्धतशीरपणे प्रयत्न केला होता की हा जर वाद हा कोणासाठी होता तर त्यावेळच्या हिंदू महासभेने रंगवलेला होता, त्यावेळच्या RSSने रंगवला होता, जनसंघाने रंगवला होता. कारण तुम्ही आणि आम्ही गांधी आणि आंबेडकरांचे एक झालेत की या देशामध्ये या 3% अजिबात स्थान मिळणार नव्हतं. म्हणून तुमच्यात आणि आमच्यात उभी दरी निर्माण करण्याचं काम झालं गांधी आणि आंबेडकर विचारामध्ये. ठीक आहे, त्यावेळेस मतभेद काय होते की स्वातंत्र्याच्या, मी अधिक खोलवर जाणार नाही, पण थोडासा स्पर्श त्या गोष्टीला केला पाहिजे. जर असतं टोकाचे मतभेद, तर बाबासाहेबांनी जे संविधान या देशाचं लिहिलं, जगातील सर्वोत्कृष्ट संविधान लिहिलं, त्यावेळेस बहुमत काँग्रेसचं होतं. काँग्रेसनी बाबासाहेबांना संपूर्ण जबाबदारी दिली की बाबासाहेब एवढा विद्वान, जगातील विद्वान व्यक्ती दुसरा कोणी नाही, आणि म्हणून
बाबासाहेबांवर ती जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यावेळेस सर्वेश्वरराव गांधीच होते. गांधीच्या परमिशनशिवाय हे शक्य नव्हतं. मतभेद होती. मतभेद काय होती की बाबासाहेबांनी म्हणाले की हा देश इंग्रजाच्या ताब्यातून आपण मुक्त करत असताना, देश स्वतंत्र करत असताना एकीकडे आपण शोषित दलित लोकांचा विचार करत नाही की ज्या लोकांसाठी अजूनही त्यांना जीवन मरणाचा प्रश्न आहे, जे अजूनही गावाच्या बाहेर अंधाऱ्या कोठडीत राहतो, त्यांना सूर्य दिसत नाही, त्यांचा विचार पहिल्यांदा झाला पाहिजे. जर बाबासाहेबांची टोकाची भूमिका असती तर महात्मा गांधींचा पुण्यातील उपोषण हा संपवण्यासाठी बाबासाहेब गेले नसते. नाहीतर त्यावेळेसच महात्मा गांधींना सगळी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही आता गेले सगळे ते धरून पुढे जाऊ नये आता, कारण आम्ही सगळं बघतोय. महाराष्ट्राचा दादा घाबरतोय ईडीला, यूपीची ताई घाबरते आहे ईडीला, साला कोणी सीबीआयला घाबरत आहे, कोणी साला ईडीला घाबरत आहे, ईडीला घाबरत आहे. इथला दादाही विकला गेला, इथला भाई विकला गेला, म्हणजे पुण्याचा भाई आणि आपल्या पुण्याचा दादा आणि ठाण्याचा भाई दोनही विकले गेलेत आणि दोघांना व्यसन बांधून हा नागपूरचा भाऊ मस्त फिरवत आहे. या दोघांनाही, दादा आणि त्यावेळेस तेच झालं होतं ना. मराठ्यांना गादीवर बसून पेशव्यांनी ज्या पद्धतीने राज्य केलं, तुम्ही गादीवर बसा, तुम्ही गादीचे मालक, राज्याचे मालक नाहीत. त्याचप्रमाणे या दोघांनाही आता खुर्चीचा मालक करून ठेवला आहे आणि राज्याचा मालक मात्र नागपूरचा भाऊ झाला आहे. हे पुढेच विसरू चालत नाही आणि तो त्या पद्धतीनं काम करतोय. मी राजकारणाला मुद्दाम यासाठी म्हटलं की सगळी विकली जात आहेत. अरे साला काल परवापर्यंत 70,000 कोटी 70,000 कोटी म्हणून बोंबले हो, आणि लगेच 20 दिवसामध्ये खांद्यावर हात. 70,000 आधे तो देना भाई, 35 तो इधर दे दो, तुमको तो अभी डीसीएम बना दिया. 70,000 कोटीचा घोटाळा. ते सगळे जे पाहिल्यानंतर, अरे हे तर जाऊ दे, सत्ता साली येईल जाईल, कोणी काय, कोणाच्या बापाची सत्ता काही परमनंट नाही, सत्ता येईल जाईल. पण उद्या जर बाबासाहेबांचा संविधान आणि या देशाची लोकशाही टिकली नाही तर तुम्ही आम्ही गुलाम म्हणून जगावं लागेल. म्हणून आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला आम्हाला पद मिळावीत म्हणून एकत्र यायचं नाही आहे. तुम्हाला आम्हाला सत्ता मिळावी म्हणून एकत्र यायचं नाही. हा देश मनवाद्याच्या तावडीतून सोडवायचा असेल, कारण गोळवळकर काय सांगतात, सत्ता आणि संपत्ती मर्यादित लोकांच्या हातात असली तर ती नीट चालते. आणि काय झालंय, 2 गुजराती विकत आहेत, 2 गुजराती घेत आहेत, मर्यादित आली. गोळवळकरांचं स्वप्न पूर्ण झालं. आता ते स्वप्न भंग करायचं असेल, त्या स्वप्नाला छेद द्यायचे असेल तर आम्ही जरा घाबरूनच आहोत. खरं सांगतो, काँग्रेसवाले घाबरले आहेत. आता कुठे थोडासा दम यायला लागला आहे, तुम्ही सगळे सुख साथ यायला नाही. खरं सांगतो तुम्हाला, आम्ही लोक चळवळ, महात्मा गांधींनंतर चळवळ विसरून गेलो होतो. या देशात स्वातंत्र्यानंतर जी चळवळ एक मात्र टिकली असेल तर ती बाबासाहेबांची चळवळ टिकली, दुसरी कुठलीच टिकली नाही. चळवळच राहिली नाही, सगळ्याच चळवळी संपल्या. बहुजनांची चळवळ ही बाबासाहेबांच्या एका नावाने टिकेल, दुसऱ्याच्या नावाने ही चळवळ टिकू शकत नाही. आता आमच्या नेत्यांनी जरा, राहुलजींनी ओबीसीचा प्रश्न घेऊन एक ठोस भूमिका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आमच्या लोकांना, आम्हाला ओबीसीचं महत्त्व कळायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतर सत्तेमध्ये असणारी ही 3% सगळ्यांना बेवकूफ बनवत होती ना. ज्यावेळेस होती मायावती यूपी मध्ये, तुम्हाला माहित आहे, तिलक तराजू तलवार. आता तिलकवाले एवढे लुटून नेलेत, बरोबर सत्ता असली की जातात.
आज सत्ता कुठे आहे तर तिकडे चाललेत, उद्या सत्ता बदलली, बिहारचे आमच्या माने साहेबाकडे सत्ता आली की बरोबर ते येतील. ते टपून बसले असतात, त्यांना सत्तेशी आणि संपत्तीशी हवं आहे आणि आम्हाला गुलाम म्हणून बनवण्याचं काम सुरू झालेलं आहे. हे सर्व जण बघितलं असतं ना, तुम्ही आम्ही कशासाठी लढतो आहोत. आमच्या शेवाळे अनिरुद्ध नावाचे माणसं फार डेंजर सगळे हे असतात. तो आमचा अनिरुद्ध वणकरही तसाच आहे ना. काय करू, तो एक काळा टोपीवाला राज्यपाल येऊन गेला. नाही ना हो, राज्यपाल आमचा कोश्यारी, नाही तर तो अनिरुद्ध आमदार झाला असता. मीच दिलं होतं नाव. म्हणजे आम्हाला कलावंताची जाणीव आहे, सांगतो अनिरुद्धजी. कलावंतांना, आणि जो या चळवळीतला कलावंत आहे, आंबेडकर चळवळीतला कलावंत आहे, त्याची जाणीव आम्ही ठेवली. ज्या पद्धतीनं लढणारे आहेत एवढे, पण झालं नाही. तो आता टोपीवाला तो बसला तिकडे पापी, आणि ते सहीच केला नाही 2 वर्ष. नाही तर केव्हा आता 2 वर्ष झाले असते, 2.5 वर्ष 3 वर्ष. अनिरुद्ध वणकर नावाचा माणूस विधान परिषदेचा आमदार असतो. त्या ठिकाणी मला तिकडे ऐकायचं होतं, विधान परिषदेच्या सभागृहामध्ये ठासून बाबासाहेबांचे विचार त्यांच्या गळ्यात आणि अंतःकरणात घुसले पाहिजे होते. बहुजनांचे विचार घुसवायचं होतं. पण ते काय, ठीक आहे, दिन आहे का आपला बी विचार करू. सत्तेचा मी सांगितलं, सत्ता ही सर्वोच्च नाही, पण सत्ता ही मात्र आवश्यक आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, सत्तेचे सहभागी झाल्याशिवाय तुम्ही लोक, आता मी काय सांगू, अकोल्याचं उदाहरण सांगितलं. भाऊच्या मागे खूप लागलो आहेत आम्ही, पण भाऊ तर काऊन का तर वाकडच चालते. आता आम्ही किती करावं भाऊसाठी. भाऊला म्हणलं काय पाहिजे ते सांगावं. मागच्या वेळेस झाली आमची लंबी दुकानदारी. मागच्या वेळेस भाऊनं लंबच केलं ना आम्हाला, म्हणून भाऊच्या मागे लागलो. तर भाऊ 2 लोक असे आहेत, अकोल्याचा भाऊ आणि तिकडचा आमच्या नाही हैदराबादचा भाईजान. हा भाऊ आणि तो भाईजान, हे बेटे आम्हाला 3 शिव्या देतील 30 आणि मोदीला 2च देतात. तुम्ही पहा भाषण, 30 शिवा आम्हाला आणि 3 शिवा त्यांना. आणि आम्ही सांगतात, आम्ही खरं काय तर सांगून टाका बाबा. बहुजन खरं तर तुम्हाला लिहिणं, आता आम्ही तर इतिहास आमच्या लोकांनी बहुजन आता लिहायला लागला, नाही तर लिहिणारे तेच होते. इतिहास आता सांगितलं, मामा सरांचे, देशमुख सरांचे पुस्तक आमच्या लोकांनी वाचलं नाही, आमचे लोक लिहिले नाही. काय योद्धा नव्हता हो बिरसा मुंडा, केवढा मोठा योद्धा होता बिरसा मुंडा, पण पुस्तकच नाही. वीर बाबूराव शेळमके, वीर त्याला म्हणत होतो. त्याचं नाव घेतलं की इंग्रज सरोगी पळवायचे. ज्या भागात बिरसा मुंडा आहे, ज्या भागामध्ये वीर बाबूराव शेळमके आहेत, इंग्रज पडून जायचे. इंग्रज पडून जायचे. त्यावेळेस म्हणायचे की त्यांनी ताडवा खाला होता, म्हणायचे ताडवा. त्याला पकडून दिलेत आणि ते अहिरीचे गादीवाले झालेत. त्याला इतिहासही मोठा विचित्र आहे. जे अहिरीचे गादीवाले आहेत ना, ते इंग्रजाशी हात मिळवणी करून यांना पकडून दिलेत, वीर बाबूरावजींना. आणि मग त्यांना उकडत्या तेलामध्ये टाकून त्यांचा जीव घेतला गेला. उकडत्या तेलात इतक्या वेदना दिल्या गेल्या. एवढा योद्धा, एवढा वीर, आणि हा वीर याचा इतिहास नाही, कारण आम्ही बहुजनांनी आमच्या माणसाचा इतिहास नाही लिहिला. आणि जो लंडनमध्ये बलात्कारांचा गुन्हा होता, तो मात्र या देशाचा सर्वात मोठा वीर झाला. काय दुर्दैव आहे सर. कुठल्या ठिकाणी आम्ही जगतो होतो. कसला आम्ही हा विचारच करत नाही. आम्ही आमच्या माणसाला मोठं करायचा विचार केला नाही. एक बरं झालंय बाबासाहेब झाले म्हणून, नाही तर कुठे राहिलो असतो आम्ही यांचं. आम्ही एक बाबासाहेब जर जन्माला आले नसते ना, संपलं होतं काम. आणि अजूनही सुरू झाला आहे. जर तुम्हाला सांगतो, आम्ही आरक्षणासाठी आता कुणब्यांचा विषय केला, कुणबी वर्सेस मराठा, मराठा वर्सेस धनगर. माने सर तुम्ही लढताय तुमच्या विचाराला चिटकून. बघा, आज नहीं तो कल का दिन अपना होगा. जो लढेगा वही जीतेगा. छत्रपती शिवरायांनी फार कमी सवंगड्याबरोबर लढले. सुरुवातीला 5000 लोकांचे, 5000 पोरांची
टोळकं सोबत होतं त्यावेळेस हसायचे लोक. त्यांनी मात्र या देशामध्ये एक इतिहास वेगळा केला आणि स्वतःचं राज्य त्या मोगलांच्या राज्यात इकडे चारीकडे राज्य असताना, सत्ता असताना स्वतःची सत्ता स्थापन केली. सुरुवातीला 10 लोक होती. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही विचाराला धरून चालणारे आहात. तुमची विचारिक शक्ती आणि लढण्याची जिद्द जी आहे ती या देशातील एक प्रमुख पक्ष म्हणून भविष्यात आम्हाला बघायला मिळेल. हे विचार तुमच्यामध्ये आहेत आणि आम्ही ते बघणार आहोत. नक्कीच होईल. पण कसं आहे की आता आरक्षण संपवण्याचं काम सुरू झालंय. त्या विरुद्ध आता तुम्ही आम्ही लढलं पाहिजे. पहिल्यांदा आरक्षण काय संपवायचं. आत्ता भांडणं लावलीत. मराठा वर्सेस धनगर, धनगर वर्सेस मराठा वर्सेस ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी, ही भांडणं लावून टाकली आणि 9 कंपन्यांना 5,14,000 पद भरायचा जी आर काढून टाकला. म्हणजे तुम लढते रहो, मैं शिकार खाते रहूंगा, मैं शिकार करते रहूंगा. बघा, जर ही पदं भरली गेली तर आरक्षण राहिलं कुठे. आणि जी आरक्षणाची पदं आहेत त्यावेळेस आम्ही होतो, त्यावेळेस आमचा जी आर असा होता की सर्व पदं भरत असताना मेरिटमध्ये कॅटेगरीच्या लोकांचं पहिले सिलेक्शन व्हायचं. ओपन टू ऑल ओपन. आणि त्यानंतर कॅटेगरीवर आम्ही यायचे. पण आज तो जी आर या नालायक लोकांनी काढला, वेगळा काढला आणि रद्द केला. आज मात्र तुम्हाला तुमच्या कोट्यातच जागा ठेवल्या. तुम्ही मेरिटचा पोरगा असेल तर त्याला ओपनमध्ये त्याचं सिलेक्शन होत नाही, त्याचं कॅटेगरीमध्ये सिलेक्शन होतं. असे आमचे 150 कलेक्टर आयएस झालेले ओबीसीचे. आमचा ओबीसी म्हणून सांगताय नरेंद्र मोदी. 150 पोरं, 5 झालेल्या पोरांना त्यांचं सिलेक्शन केलं नाही. आणि आम्ही आरक्षणासाठी आपसात लावून दिलं. काय चाणक्य आहेत लोक. बघा किती हुशार. ही चाणक्याची औलाद आपसात भांडण लावून दिली. लढते रहो तुम. आणि सगळे कंत्राटी भरायचं सुरू केलं. आता पदच नाही, जागाच नाही, आरक्षणच नाही. 2 गोष्टीसाठी आरक्षण, शिक्षण, नोकरी, 2 महत्वाचे विषय. आता शिकला मिळेल आरक्षण, पण नोकरीच नाही, उपयोग काय. ह्या सगळ्याचा विचार तुम्हा आम्हाला करावंच लागेल. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आहे की जर या आरक्षणासाठी, या जी आर रद्द करायसाठी माने सर आपल्याला प्रचंड मोठं पाऊल टाकावं लागेल. ते मी सुरुवात केलेलं आहे. मी म्हणालो ही होळी करा, तुम्ही आम्ही मिळून हा जी आर जर रद्द झाला नाही तर या राज्यातील 5,14,000 पदं ही कंत्राटी पद्धतीनं भरतील. चपराशी टू इंजिनियरपर्यंत. तहसीलदारांचं सुरू झालं आणि खाजगीकरण तर झपाट्यानं सुरू झालं. पूर्वी शाळा काढल्या, आता दवाखाना काढलाय. महाबळेश्वर तालुक्यातला दवाखाना, रुरल हॉस्पिटल, एका संस्थेला आज जे आर काढून दिला. ही प्रयोग आहे. लोक रिॲक्ट किती होतात, लोक त्यावर रस्त्यावर किती उतरतात. आणि जर सगळं पचवून घेतले की मग सुरू. त्यांनी देश विकणं सुरू केलं आहे. काल परवा तुम्हाला माहीत असेल 6 महिन्यापूर्वी, 8 महिन्यापूर्वी विशाखापट्टणमचा भिलई एवढा स्टील प्लांट आहे. भिलई एवढा 10,000 एकर जागेमध्ये स्टील प्लांट आहे. आणि तो स्टील प्लांट दरवर्षी 600 कोटी रुपये प्रॉफिट देतो. गव्हर्नमेंटचा स्टील प्लांट, भिलई स्टील प्लांट असतो ना, तसा तो विशाखापट्टणमचा स्टील प्लांट आहे. काय सांगू तुम्हाला, 600 कोटी रुपये प्रॉफिट असलेला. पूर्वी तो स्टील प्लांट विशाखापट्टणमच्या शहराच्या बाहेर होता. वस्ती वाढली. 50 वर्षापूर्वीचा प्लांट, 40 वर्षापूर्वीचा तो प्लांट आता शहरात आला. जागेची किंमत 40,000 कोटी रुपये आहे. 10,000 एकर जागा आहे आणि 600 कोटी रुपये पर मंथ प्रॉफिटचा तो स्टील प्लांट आहे. माने सर तो प्लांट 50% स्टेक अदानीला 600 कोटी रुपयामध्ये दिला. 600 कोटी रुपयामध्ये दिला. काय सांगू तुम्हाला कशा पद्धतीनं वाट लावली जात आहे. ज्या रेल्वेला 2,500 कोटी रुपयाचं प्रॉफिट होतं, डिझेल सप्लायचा ठेका होता. इंडियन ऑइल कंपनी रेल्वेला डिझेल सप्लायचं काम द्यायची. ते काम करत असताना 2,500 कोटी रुपये नेट प्रॉफिट या देशामधील कंपनी, स्वतःची सरकारी कंपनी
केंद्र सरकारची तिला फायदा होत होता. ते काम काढून टाकलं आणि अदानीच्या कंपनीला डिझेल सप्लायचं काम दिलं. हा देश अशा पद्धतीनं विकला जात आहे. कुठे होता मी? खुल्लेआम विकलं चाललं आहे. सगळीच विकलं चाललं आहे. 5 रुपयाची रेल्वे प्लॅटची तिकीट 50 रुपयावर गेली. मुंबईचं एअरपोर्ट अदानीने घेतलं आहे. आलूबोंड्याची किंमत 60 रुपये होती. सिंगल आलूबोंडा आता 120 रुपये केला आहे. त्यांनी सांगितलं की वरचे 60 मला दे. आलूबोंडासुद्धा विकताना कमिशन खाणारा कोण? तर हा अडाणीचा बच्चा या देशात पैदा झाला आहे. 40 रुपयाला 50 रुपयाला पाण्याची बाटल होती, ती बाटल आता 110 रुपयावर गेली. काय लुटणं सुरू आहे. सगळ्यांना लुटणं सुरू आहे. एअरपोर्ट ठीक आहे, मोठी माणसं जातात, पण प्लॅटफॉर्मची तिकीट 50 रुपये केली हो. 10 रुपयाची तिकीट होती, 50 रुपये केली. नातेवाईकाला सोडायला जात असताना आता लांबूनच बाय बाय करायचं. नाही तर पूर्वी बोगीच्या डब्यापर्यंत आम्ही जात होतो, खिडकीपर्यंत जात होतो. लहान पोरगा आणि सून गावाला जात असेल नातू, तर त्याच्या गालाला हात लावून आपण वापस येत होतो. आता बाहेरूनच त्या नातवाला दुरदून बाय बाय टाटा करावं लागतं. एवढी पापी लोक या देशावर बसले. मी तर तुटून पडलो आहे. मी लढायचं ठरवतो आहे, मी लढलो आहे. आणि सगळी किती बनवाबनवी आहे बघा ना. या देशाचे राष्ट्रपती दलित करायचं आणि दलित करून मंदिरामध्ये मात्र दर्शनाने जाताना त्यांना प्रवेश नाकारायचा. म्हणजे पहा तुम्ही कॉन्ट्रोवर्सी कशी. एकीकडे देशाच्या सर्वोच्च स्थानी आम्ही दलित बसलो असं सांगायचं आणि दुसरीकडे मात्र मंदिरात प्रवेश नाकारायचा. देशाच्या राष्ट्रपती पदावर आदिवासी महिलेला बसवायचं आणि दुसरीकडे मात्र मणिपूर जळताना आदिवासींच्या महिलांची धिंड निघत असताना आमच्या भगिनींना चूप बसावं लागतं. आणि देश सांगतो की या सर्वोच्च स्थानी त्याचा इव्हेंट केला गेला की आमची आदिवासी भगिनी सर्वोच्च स्थानावर बसली. कसं 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 राजकारण सुरू आहे. फार भयानक आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही आता जर 24च्या निवडणुकीमध्ये एकत्र राहून, सर मी आज विरोधी पक्षनेता आहे, सत्ता आली, मी तुम्हाला सांगतो आहे, मी वचन देतो या माझ्या सगळ्या लोकांना की तुमच्यासारख्या लोकांची आम्हाला गरज आहे. ज्या दिवशी माझ्या हातात मला वाटेल त्या दिवशी माने सरांचा जो सन्मान आहे तो सन्मान नक्की त्या पदावर केला जाईल. हा मी विश्वास तुम्हाला देण्यासाठी वाला. आणि ती गरज आहे. ती गरज तुमची नाही आहे, ती गरज आता समाजाची आणि आमची राहिली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने उतरलात त्यावेळेस यांच्याबरोबर तुम्ही काम करत होतात, काशीरामजी बरोबर, ये सगड़ी मंडली आप उनके साथ में थे, आप लड़ रहे थे, हम धुंद में थे, हमारी धुंदी सत्ता की थी. त्यामुळेच आम्हाला कळलंच नाही. बघा ना आता यूपी मधल्या सर्व जागा दाखवत आहेत. कारण बहन शांत है. जब बहन खड़ी हो जाती थी तो यूपी में कभी नहीं होता था. एवढे खासदार आणि यूपीच्या भरोशावर सत्ता चालली. आता जी सत्ता ते काढतात ना, आकडे बांधलेत, सगळे आराखडे बांधले गेलेत, ते यूपीला धरून बांधले गेले. ते कोणी सांगतात की यूपीमध्ये 60 खासदार येतील. आता आपण मला कसं होईल भविष्य. मी तर म्हणालो की पुढची सत्ता जर गेली 24ला, जर पुन्हा हा माणूस बसला तर तुम्ही आम्ही कुठं असू सांगा रे माझ्या बाप. आम्हाला तर देश सोडूनच तो जगू, नाही तर जलात जा, नाही तर देशाच्या बाहेर जा. ते वेळा पाहिलं ना तुम्ही. त्यामध्ये म्हणजे त्याच्याकडे शस्त्र आहेच. ते पहिलेच सांगून टाकतात हमारे 350 आएगे. यायला काय एवढं कसं म्हणू शकतात. आणि लेकर 350 येतात. अब की बार 300 के पार, 350 के पार होऊन जातात. ईव्हीएम आणि अमेरिकेने सांगितलं ईव्हीएम हॅक करता येतं आणि आमच्या देशात सगळं सुरू आहे. 19 लाख ईव्हीएमची यंत्र गायब झाली. ते गेली कुठे पत्ता नाही आहे. कारण कोणीच नाही द्यायला. 75 लाख 2000च्या कोऱ्या नोटा छापून घेतल्या, पण रिझर्व्ह बँकेच्या त्याच्यामध्ये गेल्याच नाही लाखापर्यंत, मधातच गायब झाल्या. साला कुठं कुठं पैसा आणि काय सांगा. ये हम ईमानदार है, हम भ्रष्टाचारियों को छोड़ेंगे नहीं, मगर साथ में आए तो
वाक्य बघा, हम भ्रष्टाचारियों को छोड़ेंगे नहीं मगर साथ में आए तो साथ छोड़ेंगे नहीं, असं चालू आहे. नाही बरोबर आहे, पण तुम्हाला आता एक ते बिल इंट्रोड्यूस केलं माहित असेल कदाचित. या देशाच्या इलेक्शन चीफ निवडणूक आयुक्त किंवा इलेक्शन कमिशनरची नियुक्ती करताना लीडर ऑफ अपोजिशन, CJI आणि प्राईम मिनिस्टर तिघांची कमिटी होती. ते आता बिल आणलं की त्यांनी ते बिल असं आणलंय त्यातून CJI ला वगळून टाकलं आणि मंत्रिमंडळातला एक सहकारी नेमताय. घाला ना लोकशाहीवर घाला, संपला की विषय. 2 वर्सेस 1. CJI काय करणार, चीफ जस्टिस ऑफ इंडिया काय करेल. 2 त्यांच्या बाजूला 1 आपल्या बाजूला. ते म्हणतील तो इलेक्शन कमिशनर बसेल आणि तो त्यावेळेस काउंटिंग सुरू होईल ना. जर त्यावेळेस विरोधी पक्षाच्या माणसाला रिकाउंटिंगची गरज पडेल तर त्याला विचारावं लागतं फॅक्ट्स करून. तो म्हणाल नाही करणे काय डिक्लेअर कर दो. मी ऑब्झर्वर म्हणून मध्य प्रदेशात गेलो होतो, जवळपास 20 लोकसभेसाठी माझ्या पक्षाने मला पाठवलं होतं. मी मुरेनाला होतो. मुरेना जो कृषी मंत्री आहे ना, आत्ताचा कृषी मंत्री तोमर, त्या तोमरच्या मतदारसंघात होतो. माझ्या लोकांनी काय सांगावं, माझ्या लोकांनी सांगितलं साहेब तोमर निवडणूक हारले होते 2009ची गोष्ट सांगतो, पण सर्वजण घुसलेत बंदुका घेऊन आणि कलेक्टरच्या कानपडाला बंदूक लावली आणि सांगितलं की डिक्लेअर कर. वो कितने 1 लाख वोट से डिक्लेअर कर. तुम्ही पाहून घ्या तो निकाल. त्या कलेक्टरनी 1 लाखच मतांनी त्याला डिक्लेअर केला, विजय घोषित केला. 2009 मध्ये त्यावेळेस सत्ता नव्हती, एवढी दादागिरी आणि मस्ती होती. 2009ची गोष्ट सांगतो मी. आता तर इलेक्शन कमिशन त्यांच्या हातात आहे. तुम्ही काय करू शकाल, किती लढू शकाल तुम्ही. आणि म्हणून हे सर्व जे पाहतोय आम्ही बांधवानो, काय म्हणजे मला कळत नाही की आपण कुठे जाणार आहोत. मी पडखर बोलणार आहे, माझ्या कधी अंगलट येणार, मी चिंता करत नाही त्याची, अजिबात नाही. डर गया सो मर गया, समय आए तो इनको ठोक के निकालेंगे. बिलकुल. बॅलेट पेपरवर निवडणुकीसाठी आम्ही लढतो, आपण लढूया. कोर्ट त्यांच्या बाजूला आहे भाऊ, एकच आहे CJI, आता शेवटचा आहे त्याच्या. आता ते लढत आहेत ते विचारे, कारण त्यांच्याकडूनच अपेक्षा आहे. आता चंद्रचूड त्यांच्याकडून अपेक्षा आहे, त्यांना आम्ही आता तेवढंच म्हणू, त्यांच्याकडे विनंती करू, मागणी करू. पण इतकं सोपं नाही आहे ती लढाई. ही रस्त्यावरची लढाई आहे. रस्त्यावरची लढाई आम्ही पाहतो, आम्ही भाषणं करतो, आम्ही टीका करतो. रस्त्यावर उतरताना माणसाला कमजोरच करून टाकलो. पहिले कशी लढाई होत होती आपण पाहिलं. तुम्ही आम्ही काँग्रेसचं राज्य होतं जे तो रस्त्यावर उतरायचा आणि रस्त्यावरची लढाई लढत होता. आता रस्त्यावरची लढाईच कमी झाली. तुम्ही मान्य कराल मामा सर, रस्त्यावरची लढाई तुम्हाला दिसते आता? नाही दिसत. घाबरून गेले आहेत. आणि म्हणून एकदा जे हातात मिळेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं, झाड झडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेगी सेना, पत्तर सारे बाम बनेंगे अब नाव लगी की किनारे, असं सांगितलं होतं त्यावेळेस इंग्रजांच्या विरुद्ध. आता ह्या गोरे इंग्रज गेले, काळे इंग्रजाच्या विरुद्ध आपल्याला तोच एल्गार करावा लागेल, तरच या इंग्रजाला हाकलू शकू. त्यासाठी तुमच्या हातात, आमच्या हातात बाबासाहेबांचं संविधानरूपी शस्त्र जपलं तरच आपण टिकू शकू. ते चाललंय. पर्यायी तयारी झाली त्यांची, पर्यायी तयारी झाली. पर्यायी पार्लमेंट बांधून झालं, संख्या वाढवण्याचा प्रयत्न झाला. दुसरा पर्यायी घटना तयार झाली, ती वाट बघत आहेत. हे जर सत्ता त्यांच्या हातात गेली 2024ची, तर संविधानही बदललं जाईल, लोकशाही संपेल आणि या देशामध्ये पुढच्या निवडणुका होणार की नाही ही परिस्थिती या देशामध्ये तयार होईल. मी अधिकृतपणे सांगतो तुम्हाला. बघा ना ज्या पद्धतीनं पक्ष फोडताय, कारण काही 9 वर्ष करू शकले नाही, त्यामुळे तो पक्ष फोडा, हा पक्ष फोडा, सगळे पक्ष फोडणं सुरू झालं आहे. 5 राज्य आमची, तर अशी सत्ता बहुमत असताना 5 राज्य आमची काढून घेतली.
ईडीच्या आणि सीबीआयच्या भरोशावर, केवळ ईडी आणि सीबीआयच्या भरोशावर. सर्वोच्च न्यायालयाने परवा, काय हास्यास्पद आहे बघा, भुजबळांच्या केसची सुनावणी होती आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी काय सांगा माहिती आहे, फाईल गायब झाली, सापडत नाही म्हणतात तो. म्हणजे सत्तेत गेला की त्याची फाईल सापडत नाही. त्याला किती इतकं कधी अधपतन झालेलं आपण पाहिलंय. काल पाहिलं आम्ही तो आपचा संजय सिंग, काहीच नाही हो, पुरावाच नाही. सर्वोच्च न्यायालयाने फार गंभीर निरीक्षणं नोंदवली त्या आपचा कुठला तो सिसोदियांच्या संदर्भात, तरी तो माणूस आज जेलात आहे. ही हुकुमशाही नाही. ते आम्हाला सांगतात की त्यावेळची आणीबाणी ही हुकुमशाही होती. आणीबाणी लोकांना सांगून होती, पण ही लोकांना न सांगता आज या देशामध्ये हुकुमशाही आली आहे. आणि तुम्हा आम्हाला मिळून या हुकुमशाहीला खाली खेचलो नाही तर मात्र आपण शिल्लक राहणार नाही. म्हणून तुम्हाला आणि आम्हाला एक होण्याची आवश्यकता आहे. आणि साहेब सांगतो तुम्हाला, मी बाकीचे उदाहरण देत नाही, कारण मी बाबासाहेबही वाचलाय, मी गांधीही वाचलाय, आणि तुम्ही बघताय मी यांचे रोज साली काढायचं काम सुरू केलं मी राज्यात. मला अनेक जण म्हणतात, अरे जपून बाबा. मला काय जपून, गडचिरोलीतला माणूस आहे, जपून काय. मी नेटिव्ह गडचिरोली, तिकडे रिझर्वेशन होता म्हणून चंद्रपुरात लढलो, तेवढाच फरक. मी सगळेच पाहुणे आहे. आणि यांनी काय, यांच्या बापाची काय मालगुजारी आहे, परमानंट तुरा घेऊन आले सत्तेचा, किती ठेवतील, वर्षभर मस्तीच करतील. संजय राऊताला 90 दिवस ठेवलेत, 14 महिने काही सापडलं नाही तरी अनिल देशमुखांना ठेवलेत, तेवढेच ठेवतील वर्षभर. ठेवा, तसाही आम्हाला अनुभव आहेच. महिना 2 महिने तसे यापूर्वी जाऊन आलोच आम्ही. पण ही लढाई लढावं लागेल, हा तुम्हाला सांगतो. सोपं नाही रे माझ्या बाबा. आणि तुमचं आमचं सगळ्यात मरण आहे, बहुजनांचं मरण होणार आहे. बाकी हे सोडून द्या वरचे कोण आता जे ओबीसी मागतायत तेही पश्चिम महाराष्ट्रवाले, तेही घुटणे टेकतील. इतिहास आहे. महाराजांचं नाव सांगतात, महाराजांनी स्वाभिमानाने उभे झालेत. पण महाराजांच्या नंतरच्या पिढीने काय केलं, कोणाला गाडीवर बसवणे केलं तर बोलला इतिहास वेगळा जाईल आणि मग पुन्हा मी टार्गेट होईल. म्हणून मी जरा सांभाळून बोलावं लागते काही काळ. जरा हो, कोणाला गादीवर बसवलेत आणि कोण राज्य केलंय सगळं माहित आहे. पानिपतचा लढाईचा इतिहास मोठा आहे तो. सगळंच लुटून खाल्लं ना, गुलाम म्हणून गादीचा मालक म्हणून ठेवलंय. तशीच परिस्थिती आता. हे 4 लोक, 4 समाज, 5 समाज, 10 समाज मोठी आहेत, त्यांना काही फरक पडणार नाही. या देशातील बनियाला फरक पडणार नाही, या देशातील राजपूतांना फरक पडणार नाही, या देशातील ठाकूरांना फरक पडणार नाही, या देशातील ब्राह्मणांना फरक पडणार आहे. फरक पडणार आहे ओबीसी आणि दलित आणि आदिवासींना. तुम्ही त्यांचे टार्गेट आहात. तुम्हाला पाहिलं आम्ही आज एक रिपोर्ट आला, या देशामध्ये श्रीमंताची संख्या 16.5 ने वाढली आणि गरिबाची संख्या 1.4 ने वाढते. सर्वच काबीज केला आहे. ग्रेन मार्केट काबीज केला आहे. ज्यावेळेस इकडे भाव कमी होतो, टोमॅटो पडला नेपाळवरून आणतात. कापसाचे भाव वाढलेत, कापूस असलेले तो आणतात. कांद्याचे भाव वाढलेत, कांदा निर्यात केला जातो. शेतकऱ्याला मारायचं पूर्ण प्लॅनिंग केलं आहे. ग्रेन मार्केट पूर्णतः ताब्यात गेलं आहे. मोठे मोठे सायलो बांधले झाले आहेत. पूर्णतः अदानीचा वर्चस्व आला आहे. सिमेंट इंडस्ट्रीवर अदानीचा वर्चस्व आला आहे. 54% सिमेंट इंडस्ट्री. पुढच्या वर्षापासून सिमेंटचे भाव 400च्या पलीकडे जातील. तो हळूहळू ताबा करून बसला आहे. सगळ्या इंडस्ट्री ताब्यात घेतल्या. ग्रेन मार्केट पूर्ण ताब्यात घेतला आहे. तो भाव ठरवेल. धानाचा भाव, धान निघाला 1700 रुपयांनी धान खरेदी करणार. तांदूळ तो 100 रुपये किलोने विकणार, तो ठरवणार. शेतकरी नाही. सर्वावर कंट्रोल सुरू झालेला आहे. स्टील इंडस्ट्रीवर कंट्रोल केला आहे त्यांनी, सिमेंट इंडस्ट्रीवर कंट्रोल केला आहे त्यांनी, ग्रेन मार्केटवर कंट्रोल केला आहे त्यांनी. तुमच्या रिटेलर, हे जे रेडीमेड कापड म्हणताय ना, तयार करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या, 6 कंपन्या त्यांनी पूर्णतः ताब्यात घेतल्या. ज्या 6 कंपन्या ज्या ब्रँडेड माल बनवत होत्या, फेब इंडिया, हे तुमचा झाकी, अशा रेडीमेड गारमेंट करणाऱ्या इंडिया, या कंपन्या ताब्यात घेतल्या. आता तो झाकीची बनियान जर तुम्हाला 150 ने मिळत असेल
उद्या तो 300ने विकणार आहे. सर्व गोष्टीवर ताबा त्याचा आहे. कारण 2.5 लाख कोटी रुपये यांनी बँकेतून या अदानी नावाच्या माणसांनी कर्जरूपी घेतला आहे आणि ते त्यातील निम्मे कर्ज गेल्या 5 वर्षात कॅन्सल करून टाकलं आहे. म्हणजे माफ करून टाकलं आहे. माफ करून टाकलं आहे. कर्ज घेतो, उभा होतो, पुन्हा बुडवतो, पुन्हा माफ होतो, पुन्हा कर्ज घेतो आणि तो आपल्याला सगळ्यांना गुलाम होत चालला आहे. काय कठीण आहे देवा. असील कुठे तू तर रामा, आणि तो रामाचं नाव घेतात ना, म्हणून रामा असील तू तर त्या बजरंगबलीला सांग, त्या देवा माझ्या बजरंगबलीला सांग आणि त्याचा गधा एक वेळ उठू दे आणि या नालायकाच्या पाठीवर असा मार असशील तर. असशील तर असा मार की पुन्हा यांची पाठ झोपू शकले नाही पाहिजेत पाठीवर, एवढं पाप करतायत नालायक लगायचे. काही देणं घेणं नाही हो, काही देणं घेणं नाही. कुठला महात्मा गांधीचं नाव सांगत होते त्यावेळेस. आता एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. आता गाय उपयुक्त प्राणी आहे सांगणारे तुम्ही वाचला, मी वाचला. गाय कोण म्हणाले, आणि ते त्यांच्या आदरस्थानी. खरं सांगू तुम्हाला, या देशातील नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून, भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून 9 वर्षामध्ये एक्सपोर्ट होणारा मीठ जो आहे तो किती टक्क्यांनी वाढला माहिती आहे? तो वाढला 112%. किती? 112% वाढलाय. मीठ बाहेर जातो तो एक्सपोर्ट. म्हणजे गाई म्हशी जनावर जास्त मेल्याशिवाय झाला का, मारल्याशिवाय? हे काय सांगतात आम्हाला, हिंदुत्व सांगतात. हे आता काय बोलू, हिंदुत्व करण्याचा कसा बोलावं. सध्या मला सांभाळून बोलावं, नाही तर मी मोठी तोफा बरं तुम्हाला सांगतो. सध्या दिवस जरा 4 दिवस थांबत आहे. मी तर वाट पाहतो कधी बदलं रे दिल्लीच्या नीतली सत्ता. मग पाहू महाराजांची. त्यांनी काय ते वागणकच आणले निवड, ते ओरिजिनल आहेत नाही आहे त्याच्यावर चर्चा जास्त सुरू झाले. म्हणजे स्मारक बांधतो म्हणून भूमिपूजन करायचा महाराजांचा, 8,000 कोटी रुपयाची घोषणा करायची, समुद्रात जायचं अरबी समुद्रात आणि त्याचं जलपूजन करायचं, आणि ते करायचंच नाही आणि वागणकं घेऊन येऊन मात्र मिरवायचं. वा, बदलू दे सत्ता. त्यांनी वागणकं आणली, आम्ही तलवार आणू महाराजांची, आणि जे जे नालायक आमच्यावर उठलेत त्यांचे कोथळे काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला मी देतो आहे. वाट बघतोय, वाट येईल तो दिवस. फक्त तुम्ही साथ द्या माझ्या बाप. वकील साहेब काय झालं बिलं तर जमानतीसाठी 2-4 वकील घेऊन या. मी त्या हिमतीनं झालो बरं या मंचावर, तो विश्वास ठेवून आलोय मंचावर तुमच्या. अरे कोण लढतील माझ्यासाठी माहित नाही, पण माने साहेब मात्र उभे राहतील. हायकोर्टात आहे त्यांचे वकील, और हम साथ देंगे तो पूरा देंगे, पूरे विश्वास से देंगे. आणि तुम्ही आज खरं तर मला समारोपाला येऊन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर संवाद साधायचा होता, पण माझं फ्लाईट आहे आणि ते फ्लाईट थांबलेलं आहे, त्यामुळे पुन्हा येईल मी. तुम्ही जिथे बोलवाल तिथे येईल. आज खूप आनंद झाला आपल्या सगळ्यांना भेटताना. विचारीची लढाई विचारानंच लढायची आहे. खरं सांगतो तुम्हाला, ही लढाई तुम्ही आम्ही बाबासाहेब नावाचा एक सूर्य घेऊन नजरेपुढे ठेवून लढत राहू, आणि नक्कीच तो सूर्य आम्हाला या सगळ्या संकटातून मुक्त करेल हा विश्वास ठेवतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय सेवा.